नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत कच्च्या पपईचे खमंग आणि खुसखुशीत असे थालीपीठ। ते कसे करायचे बघूया। तर चला, सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी हा चांगला ऑप्शन आहे ब्रेकफास्ट म्हणून। तर तुम्ही हे नक्की ट्राय करा। पपईचं थालीपीठ करण्याकरता इथे आपण पपई घेतलेली आहे। ही पपई छान कोवळी आहे, अशी हिरवी कच्ची पपई घ्यायची आहे। आता याचे साल काढून आपल्याला याला किसून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, मी पपईचे साल काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही, मी पपई छान मधून चिरून घेतलेली आहे। यामध्ये एकही बी नाही आहे, कारण की ही कोवळी पपई होती म्हणून यामध्ये एकही बी नाही आहे। आता याला आपण किसून घ्यायचं आहे। इथे आता आपण पपई किसून घ्यायची आहे। मी अशी पूर्ण पपई किसून घेते छान। इथे बघू शकता आपण पपई पूर्ण किसून घेतलेली आहे। इथे आपण कांदा घेतलेला आहे, टमाटर घेतलेले आहे। टमाटर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि बारीक बारीक चिरून घ्यायचे। कांदाही बारीक चिरून घ्यायचा आहे। इथे आपण कांदा टमाटर छान बारीक चिरून घेतलेला आहे। थालीपीठ मध्ये टाकण्यासाठी इथे काही साहित्य घेतलेले आहे। मिरची, अद्रक लसूण, मिरची अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे। इथे कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता स्वच्छ धुतलेले आहे, याला बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला। कोथिंबीर आणि कढीपत्ता बारीक चिरून घ्यायचा। इथे मी कोथिंबीर कढीपत्ता छान बारीक चिरून घेतलेला आहे। मिरची अद्रक लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे। थालीपीठ मध्ये टाकण्यासाठी इथे मी काही सुके मसाले घेतलेले आहे। तिखट, मीठ, हळद, धनेपूड। तिखट आपल्याला बेतानीच टाकायचं आहे, कारण की आपण हिरव्या वाटणामध्ये सुद्धा मिरची घातलेली आहे, म्हणून तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे। इथे मी तीळ आणि ओवा घेतलेला आहे। ही काळी तीळ घेतलेली आहे मी इथे। तुम्ही इथे काळी तीळ नसेल तर पांढरी तीळ घेतली तरी चालेल। इथे मी वाटं घेतलेलं आहे। या वाट्यामध्ये पपईचा किस घालून घ्यायचा आहे आपल्याला। यामध्ये आता आपण हा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। हा टमाटर बारीक चिरलेला, इथे हे तीळ आणि ओवा घालून घ्यायचा आहे। इथे कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक लसूण मिरची याची पेस्ट हे सगळं टाकून घ्यायचं याच्यामध्ये। आता यामध्ये आपल्याला इथे मी गव्हाची कणिक घेतलेली आहे, हे घालून घ्यायचे। हे 1 वाटी घेतलेली आहे आणि इथे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। चण्याचं पीठ घेतलेलं आहे, हे घालून घ्यायचं। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मी छान मिक्स करून घेते। मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, ह्या पपईला छान पाणी सुटते। आता यामध्ये आपण हे सुके मसाले घेतले होते हे घालायचे आहे। याच्यात तिखट, मीठ, हळद आणि धनेपूड घेतलेली आहे। आता यामध्ये आपण टमाटर घातले आहे, म्हणून यामध्ये आपण आमचूर पावडर टाकलेलं नाही आहे। सपोज जर आपण याच्यामध्ये टमाटर नाही घातले तर तुम्ही याच्यामध्ये दही किंवा आमचूर पावडर टाकू शकता। आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला
भज्याच्या पिठाप्रमाणे करून घ्यायचं आहे। भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे। मी छान भिजवून घेते याला। इथे बघू शकता तुम्ही, आपण भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ भिजवलेलं आहे। आता आपण थालीपीठ करायला घ्यायचे आहे। इथे आपण गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे। आता आपण थालीपीठ करायला घ्यायचं आहे। त्या अगोदर आपल्याला या प्रकारे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। यामध्ये असे हात ओले करून घ्यायचे आहे आणि नंतर मग थालीपीठ करायला घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या हाताला ते थालीपीठ चिकटणार नाही। थालीपीठचं सारण आपण या गरम झालेल्या तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि आपले हात ओले करून थालीपीठचं सारण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। या पद्धतीने असं पसरून घ्यायचं आपल्याला थालीपीठ। असे हात ओले करत जायचे आणि असं पसरवत जायचं। तुम्हाला जेवढ्या आकाराचे थालीपीठ पाहिजे असेल तेवढ्या आकारात तुम्ही पसरून घ्या। हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला वगैरे करू शकता आणि खूपच पौष्टिक आहे, कारण की आपण हे कच्च्या पपईचे केले आहे त्यामुळे। आणि तुम्हाला माहीतच आहे कच्च्या पपईमध्ये किती पौष्टिक गुणधर्म असतात। याच्यामध्ये विटॅमिन्स, प्रोटीन्स भरपूर प्रमाणामध्ये असते, कॅल्शियम, लोह। त्यामुळे तुम्ही हे लहान मुलांना सुद्धा देऊ शकता आणि खायला खूप खमंग वाटते। तर मी हे असं पसरून घेतलेलं आहे थालीपीठ। आता यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। मी झाकण ठेवून देते आणि याला छान 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे कमी गॅसवर। इथे आता 5 मिनिटं झालेले आहे। आपण बघूया आपलं थालीपीठ शिजलं की नाही ते। आपलं थालीपीठ छान झालेलं आहे। आता वरून आपण तेल सोडून घ्यायचं आहे आणि आजूबाजूलाही तेल असं सोडून घ्यायचं थालीपीठाच्या। नॉनस्टिक तवा असल्याने हे चिपकत नाही। तेल घातल्याने आपले थालीपीठ छान खरपूस भाजले जातात। आता याला आपण पलटून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं थालीपीठ किती छान खरपूस भाजल्या गेलेलं आहे। आता या साईडला सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे थालीपीठ। मी छान भाजून घेते थालीपीठ। इथे आता काही वेळ झालेला आहे। आपलं थालीपीठ या साईडलाही झालं असेल। बघू शकता दोन्ही साईडनी छान खरपूस भाजल्या गेलेलं आहे थालीपीठ। आता याला पण काढून घ्यायचं। मी काढून अशा तऱ्हेने तयार झालेलं आपलं खरपूस खुसखुशीत कच्च्या पपईचं थालीपीठ हे मी सर्व केलेलं आहे आंबट दहीसोबत। तुम्ही हे लोणचं किंवा सॉससोबत सर्व करू शकता। एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझ्या कच्च्या पपईच्या थालीपीठचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।